आपण लहानपणापासून ऐकतो, बोलतो, वाचतो की बोलणाऱ्याची माती पण खपते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण खपत नाही. कारण संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य, जे प्रभावीपणे जो व्यक्ती आपलं स्किल सांगतो, आपलं कौशल्य सांगतो, आपल्या जवळची वस्तू लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याच्याकडे जास्तीत जास्त त्याच्या व्यक्तीला, त्याच्या वस्तूला, त्याच्या कौशल्याला जास्त मागणी असते. आणि ज्याच्याकडे ते नसतं त्याच्याकडे कितीही चांगलं तो भारी असेल तरी त्याला मागणी नसते, कारण तो ते जगापर्यंत पोहोचवत नाही. याचाच अर्थ आजच्या जगामध्ये आपल्याकडचं कौशल्य विकण्यासाठी, आपल्याकडच्या कौशल्याला मागणी मिळवण्यासाठी, म्हणजेच चांगले उद्या जॉब मिळवायचा आहे, जॉबमध्ये चांगलं प्रमोशन पाहिजे, तर आपल्याला चांगलं संवाद कौशल्य हवं, प्रभावी संभाषण कौशल्य हवं. आणि ते जर मिळवायचं असेल तर काही गोष्टी या शिकाव्या लागतील आणि त्याच या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे जर आपण आपल्यात बदल केले तर डेफिनेटली आपण आपल्या संभाषण प्रभावीपणे करू शकू. मी शाळेत असताना माझा एक मित्र होता आणि खूप मस्त मित्र होता. एकदम हसतमुख असायचा, सगळ्यांची चेअरफुली बोलायचा. मी एकदा तो आणि मी गेलो होतो कुठेतरी भलत्याच एक फुलं आणायला आय गेस, आणि ते फुलं आणायला गेलो होतो तेव्हा तिथे ते जे फुलवाले होते ते माझ्या ओळखीचे होते. आणि ते मला म्हणले की अरे काय मस्त आहे अमोल तुझा मित्र, तू का नाही असा. मला वाईट वाटलं की अरे यार आपण असं नाहीये आणि आपला मित्र मस्त आहे, कारण तो मस्त बोलतो, सगळ्यांशी हसून बोलतो, सगळे त्याला प्रश्न विचारतात आणि ही अट्रॅक्ट्स पीपल. पुढे जाऊन मी म्हटलं आपल्याला असं व्हायचंय. मग एकदा टीव्हीवर काहीतरी बघत होतो मी, त्याच्यामध्ये माझ्याच वयाची एक मुलगी, आता टीव्हीची सिरियल होती त्यामुळे सिरियल मधली ती मुलगी, तिला जे स्क्रिप्ट दिलं होतं त्यानुसार बोलत होती, अशी खूप आदरानं अदबीनं बोलत होती. मला कोणीतरी म्हटलं बघ असं बोलायचं असतं, असं करायचं असतं. परत वाईट वाटलं मला, कारण माझ्या तोंडून शब्दच फुटायचा नाही स्थिराईत माणसासमोर. माझ्या घरात मी इतका बडबड करायचो, माझ्या आजूबाजूचे माझ्या मित्रांसोबत, शेजाऱ्यांसोबत इतका बडबड करायचो. स्थिराईत माणूस समोर आला की मी शांत, एकदम गप्प. त्यासमोर वर्गात सुद्धा पहिल्या बेंचवर बसायचं नाही, दुसऱ्या तिसऱ्या, की जिथं आपल्याला प्रश्न विचारणार नाही. उत्तर येत असायचं पण प्रश्नाला हात वर नाही. अगदी शेवटी कधीतरी विचारलं बाईंनी की उभा राहा आता सांग, तेव्हा सांगायचो मी. आपल्या वर्गात खूप बडबडायचो. अशात मी वक्तृत्व स्पर्धेसाठी उभा राहिलो. हात पाय थरथर थरथर कापतायत. 10 वर्षांचा असेल मी. काही जमलं नाही मला ते. निबंध लिहायला सांगा, कारण तो कसा बसून लिहायचा असतो, 4 चौघात बोलायचं म्हटलं की वाट लागते. अर्थातच जिथं जिथं अशी गोष्ट यायची की जिथं असं कोणीतरी बोलणारं लागतं तिथं मी मागं पडायचं. पुढं मला वाटायला लागलं की जोक सांगितलं की लोक हसतात. म्हणून असंच एकदा कॉलेजला गेलेलो होतो कोल्हापूरला, जिथं मला आधी कोणी ओळखत नव्हतं, एकच मित्र होता. मी म्हटलं आता इथं आपण बदलायचं स्वतःला, इथं जोक सांगूया. मग एका मित्राच्या पार्टीमध्ये काहीतरी जोक सांगितलं, कारण मी असं ऐकलं होतं की पार्टीमध्ये जोक सांगतात. कुणीही हसलं नाही. ते ताबडतोब दुसऱ्या मित्रानं अजून एक जोक सांगितला, सगळे हसले. म्हणलं हे काय आहे. तेव्हा लक्षात येत होतं की ही पद्धत आहे सांगायची, या पार्टीमध्ये चालेल असा जोक सांगायला पाहिजे. आपण कुठला तरी बाळबोध जोक सांगितला तर नाही चालणार. आणि आपण मुळात असा जोक सांगतो का. मग कालांतरानं अशाच गोष्टी घडत गेल्या. मग काय, जॉब लागल्यानंतर ऑब्व्हियसली माणसाला बोलावं लागतं. मग हळूहळू ती भीड चेपायला लागली. हळूहळू लक्षात आलं, पुण्यात आल्यावर अजून मोठं जग, अजून 4 लोक भेटतायत, व्यावसायिकांबरोबर राहायची संधी मिळाली. मग कळायला लागलं की आपल्याला काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, आणि लोक कशा पद्धतीनं संवाद साधतात, लोक कशा पद्धतीनं एकमेकांशी बोलतात आणि संभाषण करतात, आणि हे प्रभावीपणे कसं करायचं. कारण एक लक्षात आलं, जगात यशस्वी व्हायचं असेल तर पहिली पायरी आहे प्रभावी संभाषण. आपण शार्क टँक जेव्हा बघतो आज टीव्हीवर, तेव्हा शार्क टँकमध्ये येणारी अक्षरशः 20-22 वर्षांची मुलं ज्या आत्मविश्वासानं बोलतात, त्या सगळ्या शार्कशी इतक्या मायन्यूटली आपल्या व्यवसायाची माहिती देतात, ते बघून मग वाटतं की अरे आपण 20-22 वर्षी कुठे होतो, काय कळत होतं आपल्याला. मग तेच आहे की हे जे काही घडलं, हे झाल्या तेव्हा मागे वळून बघताना लक्षात येतं की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण शिकलो, म्हणजे मी शिकलो. सॉफ्ट स्किल्स म्हणतात त्याला, ही सॉफ्ट स्किल्स शिकलो. या सॉफ्ट स्किल्सची जर लिस्ट केली तर खूप होईल. त्यामुळे मला आज फक्त काही सॉफ्ट स्किल्स तुम्हाला सांगायचे आहेत की ही जर आपण पहिल्यापासून बाळगायला चालू केलं तर आपल्याला प्रभावी संवाद करता येऊ शकतो.
सगळ्यात पहिल्या संवादासाठी असतं ते म्हणजे एक जो विषय आहे आपला, त्या विषयाची आपल्याला प्रचंड माहिती हवी, पूर्ण व्यवस्थित टू द पॉइंट आपल्याला माहिती हवी, बारीक सारीक माहिती हवी. शार्क टँक मध्ये जेव्हा विचारतात की युनिट इकॉनॉमिक्स सांगा, म्हणजे तुम्ही एक वस्तू विकताय, उदाहरणार्थ माझ्याकडे हीच एक वस्तू असते काय, माझ्याकडे बोट्सचे इयरफोन्स आहेत, हे विकतोय, तर या बोट्सच्या इयरफोन्सचं जे तुम्ही विकताय त्याची मायन्यूट म्हणजे बारीक सारीक गोष्टी, की याचा साईज काय आहे, याच्या आतमध्ये काय आहे, कसल्या मटेरियल पासून बनवलंय, काय टेक्नॉलॉजी वापरली आहे, ह्याचं पर युनिट किंमत किती असती. हे जर समजा 1500 रुपयाचं आहे तर 1500 रुपयाचा प्रत्यक्ष बनवायचा खर्च 500 रुपये असेल किंवा 300 रुपये असेल. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचा खर्च 100 रुपये आहे, टॅक्सेस अमुक अमुक आहेत, ऑफिसच्या ऍडमिनचा खर्च अमुक अमुक आहे, मार्केटिंगला इतके लागतात, जाहिरातीला इतके लागतात, डिस्ट्रीब्युशनचा खर्च इतका आहे, कमिशन इतकं द्यायला लागतं, आणि फायनली आम्हाला नेट प्रॉफिट इतकं राहतं. इतक्या मायन्यूट लेवलपर्यंत ही लोक बोलतात. विषय माहिती असला की आत्मविश्वास ऑटोमॅटिकली येतो. त्यामुळे विषय माहिती असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे आत्मविश्वास. परत हेच आहे की आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा आपल्याला तो विषय माहिती असतो, जेव्हा आपण काय बोलायचंय याची स्पष्टता आपल्याला असते, तेव्हा आपण आत्मविश्वासानं बोलतो. आणि आत्मविश्वासानं बोलायला लागलो आपण की ऑटोमॅटिकली समोरच्याचं लक्ष आपल्याकडे राहतं. जरी आपण सभेत असलो तरी ते लक्ष आपल्याकडे राहतं, कारण आपण आत्मविश्वासानं बोलतो. आत्मविश्वासानं बोलण्यासाठी अजून एक गोष्ट, बोलताना खूप कॉन्शियसली याचा विचार करायचा की आपण बोलताना कधीही करत नाही. टीव्हीवरचे अँकर्स, न्यूज चॅनलचे अँकर्स बघा तुम्ही, न्यूज चॅनलचे अँकर्स बोलताना बऱ्याचदा, एस्पेशली प्रश्न विचारताना, देवेंद्रजी आज आपण भाजपमध्ये अशा पद्धतीनं ही भूमिका निभावताय, तर आपल्याला काय प्रश्न विचारायचा हे प्रश्न डोक्यात फिक्स नसतो. त्याच्यामुळं विचारताना इतकी गडबड होती. वेरॅज बोलणारी व्यक्ती अजिबात तसं बोलत नाही. डान्स शोजचे अँकर्स असतात ते स्क्रिप्टेड बोलतात, जे स्क्रिप्ट लिहिलंय ते बोलतात, त्यामुळे ते कधीही करत नाही. तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले असतील तर कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला ते जाणवेल की मी खूप करत बोलतो, कारण माझ्याकडे स्क्रिप्ट नसतं. मी जे डोक्यात आहे ते बोलतो, जी तयारी केलेली असते ती बोलतो. पण मग बोलताना आठवत राहायचं असेल तर माणूस असं करतो. पॉझेस वर्कआउट करायचे त्याच्या बदल्यात. हे करणं टाळण्यासाठी पॉझेस वर्कआउट करायचे, की पॉज घ्यायचा. पॉज घेतल्यानंतर एकतर समोरच्याचं अटेन्शन आपल्याकडे राहतं, आपल्याला नेमकं पुढचं काय बोलायचंय हे याची त्याला उत्सुकता राहते, आणि अशाच टप्प्यावर पॉज घ्यायचा की ती उत्सुकता राहील, आणि मग तो आत्मविश्वास आपल्या बोलण्यातनं दिसतो. त्यानंतर आय कॉन्टॅक्ट, समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडवून बोलायचं. आपण इकडे तिकडे बघायला लागलो की आपल्या मनात चोर आहे असं वाटतं, किंवा आपण काहीतरी विचार करून बोलतोय असं वाटतं. विचार करून बोलत असेल तर ठीक आहे, आठवून बोलत असेल तर आपल्यातला आत्मविश्वास कमी वाटतो. आय कॉन्टॅक्ट खूप गरजेचं आहे. आय कॉन्टॅक्ट असेल तर आपल्या मनातला आपण पूर्णपणे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. बरं, आय कॉन्टॅक्ट करताना तो भेदकपणे करायची गरज नाहीये, नाहीतर त्याला भीती वाटेल विचारायला. तर घाबरवून नाही टाकायचे, आश्वासकपणे आपलं म्हणणं समोरच्याला सांगायचंय, आग्रहीपणे सांगायचंय. आग्रहामध्ये कुठेही हेकेखोरपणाचा भाव नकोय, त्याच्यामुळं आग्रहीपणे सांगायचंय. त्याच्यानंतर जो असतं बॉडी लँग्वेज, चौथं बॉडी लँग्वेज आपली अतिशय पॉझिटिव्ह पाहिजे. उगाचच्या हातवारे करायची गरज नाही की असं करत बोलतो, पण जे हातवारे करण्याची गरज आहे ते हातवारे करणं गरज आहे. ताठपणे चालण्याची गरज आहे, ताठपणे उभं राहण्याची गरज आहे, व्यवस्थित बोलण्याची गरज आहे, आवश्यक तिथं स्माईल करण्याची गरज आहे. नाहीतर आपण एकच जर एक्सप्रेशन ठेवून बोललो तर काही उपयोग नाहीये, कारण आपण तर आपले भाव वेगळे असतील. आज मला खूप आनंद झालाय, फरक आहे ना दोन्ही मधला. कारण आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. जर माझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाही आणि मी काहीतरी आनंदाची बातमी सांगत असेल तर काहीच अर्थ नाही. समोरच्याला वाटेल हा खुश नाही आहे दुसऱ्याच्या आनंदात, किंवा ह्याला जो आनंद खरोखर झालेलाच नाहीये. आणि फक्त आनंदापुरतं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये हे एक्सप्रेशन आपलं त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. भावनेचा ओलावा हवा बोलण्यात, जिथं गरज आहे तिथं तरी नक्की हवा. जे बोलायचंय आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या भावना दिसल्या पाहिजेत. मग ऑटोमॅटिकली त्या समोरच्यापर्यंत पोहोचतात. समोरच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो त्याला तशा पद्धतीने रिॲक्ट करतो.
त्याच्यानंतर जो आत्ताचा लिव्ह इन द मोमेंट म्हणतात इंग्लिशमध्ये, की बी प्रेझेंट. आपण आत्ता इथे आहोत, आपण आत्ता एका मित्रासोबत चहा पितोय, चहा पीत गप्पा मारतोय, तर चहा पीत गप्पा मारायच्या त्याच मित्राशी, ना की डोक्यात दुसरा कुठला तरी विचार असेल. तो सांगतोय त्याकडे आपलं लक्ष नाही, आपण ऍक्टिव्ह लिसनिंग करत नाहीये. तो म्हणतो मग आपल्याला, अरे तुला मगाशी बोललो ना मी, तेव्हा आपण अरे हा तू बोललास. त्या क्षणाला राहून, त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेऊन, त्याचं बोलणं पूर्ण ऐकून त्याच्यावर आपलं मत व्यक्त करायला पाहिजे. बऱ्याचदा त्याचं न ऐकताच आपण मत व्यक्त करतो, मग गडबड होते. तर ही कॉमन गोष्टी आहेत ह्या ज्या आतापर्यंत मी सांगितलं, की आय कॉन्टॅक्ट पाहिजे, बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे, आश्वासकपणा पाहिजे, आत्मविश्वास हवा. त्याच्यानंतर मी जे म्हटलं की चा वापर टाळायचा, जे आपले भाव सांगायचे ते भाव आपल्या त्याच्याबरोबर दिसले पाहिजेत. अशा प्रकारे आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा तो समोरच्यापर्यंत पोहोचतो. पण याच्या बरोबरीनं हे झालं वन ऑन वन कॉन्व्हर्सेशन मध्ये. बऱ्याचदा 4 चौघांमध्ये बोलायची भीती वाटते आपल्याला. ती भीती वाटत असते कारण आपल्यासमोर असा प्रॉब्लेम असतो की आपल्याला नकाराची भीती वाटत असते. आपण म्हणतो की आपल्याला नाही म्हटलं तर काय, आपल्याला त्यानं सांगितलं की हॅड फालतू आहे काहीतरी, मग काय करायचं, हसले सगळे तर काय करायचं, आपला अपमान होईल. पण जर आपण बोललोच नाही तर त्या नकार जो आज कदाचित होकार मिळू शकतो ती शक्यताही आपण संपवून टाकतोय. त्यामुळे ती नकाराची भीती काढून बोलायला हवं, आपल्याला व्यक्त करायला हवं. व्यक्त जर केलं तरच आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आज इतके प्रॉब्लेम्स आहेत कम्युनिकेशनच्या अभावामुळे झालेले, संवादाच्या अभावामुळे बरेचसे डिवोर्स होतात. मला खूप सारे मेसेजेस येत असतात, वरचेवर मेसेजेस येतात असतात याच विषयावरचे, की मी बोलू शकत नाही, आमच्या दोघांमध्ये बराचसा बेबनाव होतो, आमच्या दोघांमध्ये बऱ्याचदा आम्ही गोष्टी अशा करतो आणि आम्हाला लक्षात येत नाहीत. आणि मला हे दिसतं त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये की ते फक्त एकमेकांशी बोलत नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे, एकमेकांसाठी वेळ काढत नाहीत आणि बोलत नाहीयेत. व्यवस्थित स्पष्टपणे बोललं तर प्रॉब्लेम सुटतात. पण त्याच्यासाठी नकाराची भीती जर असेल, की उदाहरणार्थ नवरा बायकोमध्ये आहे आणि बायकोला जॉब करायचा आहे, इतके दिवस तिनं केलेलं नाहीये आणि ती नवऱ्याला कसं सांगू यासाठी सांगतच नसेल, तर असं होतं की नवऱ्याला कदाचित तो होही म्हणू शकतो, पण त्या भीतीनं हिनं सांगितलंच नाही तर ही आयुष्यभर कुडत राहील की मला जॉब नाही करायला मिळाला. आणि त्याला हे माहितीच नसेल की ही कुडतीये. त्यामुळं गोष्टी सांगायला हव्या. तो नाही म्हटला तर मग त्याच्या पुढे आपण विचार करू शकतो की तो का नाही म्हणतोय, मग काय करायचं. मुळात ही वेळ येऊ नये की परमिशन घ्यावी लागते, पण जी कन्सेंट असते, एकमेकांच्या विचारांनी आपण गोष्टी करतो, तर आपले विचार हे त्याच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्यामुळे नकाराची भीती आहे ती डोक्यातनं काढून टाकायला हवी. त्यानंतर आपण जेव्हा अनोळखी व्यक्तीशी संवाद साधतो, अशी वेळ येते की आपण दोघं तिघंच आहे आणि आता बोलायचंय, म्हणजे एकाच रूम मध्ये आहे आपण आणि आता काय बोलायचं, तर बोलतं करायला पाहिजे. बऱ्याचदा ते होतं की आपण विचारतो प्रश्न आणि तेवढंच हे करतो. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलाला शाळेत सोडायच्या वेळेस सकाळी बसच्या त्या वेळामध्ये नवीन नवीन राहायला गेलो होतो, बरेच अनोळखी पेरेंट्स दिसायचे. कुणाशी काय बोलायचं हे संबंध नाही, सगळे तर आम्ही एका ठिकाणी ग्रुपनी उभे असतो आणि आता काय बोलायचं यांच्याशी. एक तर कॉमन टॉपिक आहे की आपली मुलं. मग त्या मुलांच्या पासून सुरुवात करून काहीतरी करून त्यांना बोलतं करून होतं असं की ज्याचं उत्तर एका वाक्यात एका शब्दात येऊ शकतं असे प्रश्न टाळले तर संभाषण पुढे जातं. आज बस उशीर आहे ना, हो उशीर झालाय बसला. आज बस लवकर आली, हो लवकर आली. संभाषण संपतं तिथं. हल्ली बसला उशीर होतो, मला वाटते पूर्वी व्हायचा का हो? नाही पूर्वी होत नव्हता, पूर्वी अगदी वेळेवर यायची बस. हा मग हल्ली बसला उशीर होतो त्या अर्थी बहुतेक मुलं जास्ती झाली आहेत. हा किंवा असं मग ते काहीतरी सांगतील मुलंच जास्ती झाली, तसं नाही, काही मुलं उशिरा येतात मग त्यासाठी बस थांबते. वेगवेगळे लोक मग वेगवेगळ्या गोष्टी बोलायला लागतात, तो विषय पुढे जातो. आपल्या सोसायटीमध्ये हल्ली घाण खूप असते, विषय पुढे जातो. आपल्याला बोलतं करायला पाहिजे, असेच प्रश्न विचारायला हवेत की जे ओपन एंडेड असतील, म्हणजे त्याची अजून उत्तरं येतील आणि आपल्यातला जो इंग्लिशमध्ये ज्याला आईस ब्रेकिंग म्हणतात ते आईस ब्रेकिंग जाईल. अनोळखी ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपण आपलं मत मांडताना खूप विचारपूर्वक मांडावं लागतं, कारण प्रत्येकाला मत असतं, प्रत्येकाचं एक काहीतरी सोशल आणि राजकीय या सगळ्याची मतं असतात.
मग उगाच ते आपण काय भेटायला म्हणजे वाद घालायला भेटणार आहे का? मतं एकमेकांची आग्रहीपणे पहिल्याच भेटीत सांगितली तर होतं काय, वाद वाढतात, भांडणं होतात आणि परत कधीच भेटत नाही. त्यापेक्षा एकमेकांच्या कलानं घेतलं, बघितलं काय आवडतंय कुणाला, कारण आपण तिथं संवाद साधणार आहे, आपण तिथं संभाषण करायचंय. हा, आपण डिबेटिंग कॉम्पिटिशनला गेलो तर ठीक आहे, आपण वादच घालायला पाहिजे, कारण ते त्या डिबेटिंग कॉम्पिटिशनचं मुख्य उद्देश आहे तो. त्यामुळे तो वाद आपण शक्यतो टाळून संभाषण करायचंय आणि असंच संभाषण कौशल्य वाढत जातं. आणि मगाशी पण बोललोय मी, जेव्हा मी छोटे पॉईंट सांगितले त्याच्यावर, की ऍक्टिव्ह लिसनिंग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे एखाद्याचं बोलणं आपल्याला लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे आणि लक्षपूर्वक ऐकून मग आपण त्याच्यावर मत व्यक्त करायला पाहिजे. यातून होतं काय, यातून संभाषण पुढे जातं, समोरच्यालाही कळतं की हा आपल्या बोलण्याचा रिस्पेक्ट करतोय किंवा रिस्पेक्ट करतेय आणि आदर एकमेकांविषयीचा आदर जो आहे तो वाढीला लागतो. एकमेकांविषयीचा आदर वाढीला लागला की आपण एकमेकांशी जास्त चांगल्या पद्धतीनं ओपन अप होऊन बोलू शकतो. आपण मित्रांमध्ये जेव्हा संवाद साधतो, आपला खास मित्र असतो, तेव्हा आपल्याला विचारही करावा लागत नाही याला काय वाटेल, कारण तिथं आपल्याला माहिती असतं की आपला खास मित्र आहे, याला अगदी काहीही चालतं, कारण आपण ओपन अप झालेलो असतो एकमेकांशी. जेव्हा आपण एकमेकांशी ओपन अप होतो, नवीन व्यक्ती असते, तेव्हा सुरुवातीला ते जपून जपूनच करावं लागतं आणि मग एकदा सरावलो आपण की आपल्याला काय वाटत नाही, आपण मस्त बोलतो, एकमेकांशी गप्पा मारतो. त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहिजे परत एकदा व्हिडिओ पहा, त्याच्यामधल्या या गोष्टी नोट करा, या गोष्टींना आपल्या आयुष्याचा भाग बनवा. संभाषण सुरू करताना संभाषण करायचंय हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे, ना की आपण नाही केलं तर काय बिघडतंय किंवा आपण आपल्याला यानं पुरेसा रिस्पॉन्सच दिला नाही हा विचार जर डोक्यात असेल तर ते संभाषण कधीच सुरू होणार नाही. संभाषण सुरू करताना आपल्याला करायचंय संभाषण, कारण आपल्यालाही शिकायचंय ही भावना जर असेल ना तर डेफिनेटली आपण आपलं संभाषण कौशल्य सुधारू शकतो, आपलं कम्युनिकेशन जास्त चांगलं ठेवू शकतो आणि प्रभावीपणे आपण प्रत्येक विषयावर बोलू शकतो.